महाराष्ट्राचे युगपुरुष शाहू फुले आंबेडकर आणि महाराष्ट्रातील सर्व संतांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करून माझ्या प्रस्ताविकास सुरुवात करतो। आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आदरणीय आमचे कापरे सर, यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेखरजी पिंगळे, रोहिदासजी पिंगळे, यानंतर शेनगाव शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर, शिंदे सर, आदरणीय बडे सर, आमचे मित्र कातोरे सर, यानंतर सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक, या गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळ, आरोग्य विभागाच्या आशाताई असतील, अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील आणि तमाम माझ्या इथे जमलेल्या माता भगिनींनो, या ठिकाणी तुमचं या ठिकाणी मी मनपूर्वक रायगड जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, शाळा आणि अभ्यास हे एक समीकरणच असतं, तरी शालेय जीवनामध्ये मजा मस्ती ही कधीच विसरता येत नाही। अशा या गोड आठवणींचा एक भाग म्हणजे स्नेहसंमेलन असतं। स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक कार्यक्रम आपण वर्षभर शाळेमध्ये घेत असतो आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो। म्हणूनच या अर्थानं हे संमेलन सर्वांचं असतं। व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासाबरोबर सहशालेय उपक्रमाची नितांत गरज असते। या उपक्रमामुळे मुले शाळेमध्ये रमतात, विविध स्पर्धेमध्ये भाग घेतात, तुमची आवड, कल, क्षमता, छंद इत्यादीची जाणीव तुम्हाला या अशा वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमामधून होत असते। तसेच त्यातून तुमचा बौद्धिक आणि भावनिक विकास तर होतोच, शिवाय तुमच्या मनावरचा ताण कमी होऊन शाळेमध्ये तुम्ही अतिशय आनंदाने रमता। तुम्हाला शाळा ही हवीशी वाटत असते। म्हणूनच या ठिकाणी आपण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये आपण आयोजित करत असतो। त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे हा वार्षिक स्नेहसंमेलन। यानंतर वर्षभर राबवत असते त्यातला जो उपक्रम म्हणजे स्नेहसंमेलन। शाळा, विद्यार्थी व शिक्षक या ज्ञानाच्या त्रिगुणी संगमावरील स्नेहसंमेलन ही आनंदाची पर्वणी असते। मित्रहो, तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यातून परस्परांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, आपुलकीचे नाते जुळावे असा हेतू स्नेहसंमेलन साजरा करण्यामागीचा असतो। आज या ठिकाणी गेल्या 20 ते 25 दिवसापासून लहान चिमुकल्या मुलांनी अगदी 1ली पासून 4थी पर्यंत 5वी पर्यंतच्या मुलांनी अतिशय परिश्रम घेतलेला आहे।